नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकार शिकणार आहोत। 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने कसे भागायचे ते आपण पाहणार आहोत। भागाकार करण्यासाठी आपल्याला पाढे पाठ असणं गरजेचं आहे। चला तर मग आपण बघूया। आपलं पहिलं उदाहरण आहे 75 भागिले 5। आता आपल्याला ह्या 5 ने ह्या दोन्ही संख्यांना भागायचं आहे। सुरुवातीला काय करायचं आहे, ह्या 5 ने ह्या दशक स्थानी असणाऱ्या म्हणजे ह्या 7 ला भागायचं आहे। बघा बरं, 5 च्या पाड्यामध्ये 7 येते का? नाही। मग आपण काय करणार, 5 एक्के 5। इथं आपण 1 का लिहिलं तर 5 एक्के 5। मग आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन्हींची करायची वजाबाकी। बघा बरं, 7 मधून 5 गेले, किती उरले? 2। ते आपण इथं लिहायचे आणि ह्या 5 ला आता आपल्याला इथे उतरून घ्यायचंय। बघा बरं, आता इथं काय झालं, 25 ही संख्या तयार झाली। मग आता 5 च्या पाड्यामध्ये 25 येते काय बघायचं आहे। बघा बरं, 5 5 25, 5 5 25 आणि या 25 चे आपल्याला करायचे, 25 मधून 25 घालवायचे। बघा बरं, 5 मधून 5 गेले 0, 2 मधून 2 गेले 0। बघा बरं, मग याचं आपल्याला उत्तर किती मिळालेलं आहे? 15 हा आपला भागाकार आहे, 0 ही बाकी उरलेली आहे। ठीक आहे। त्यानंतर आपलं पुढील उदाहरण पहा, 52 भागिले 4। आता या 4 ने आपल्याला भागायचं आहे। बघा बरं, 4 च्या पाड्यामध्ये 5 येते का? नाही। मग काय करणार, जवळची संख्या घ्यायची। मग कोणती येणार बरं? 4 एक्के 4। ठीक आहे। आता वजाबाकी करायची, 5 मधून 4 गेले, किती उरला? 1। आता हे 2 आपल्याला उतरून इथं घ्यायचे। बघा बरं, 4 च्या पाड्यामध्ये 12 येते का? हो, 4 त्रिकम 12। आता या दोन्हींची करायची वजाबाकी, 2 मधून 2 गेले 0, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे इथं आपला भागाकार किती आलेला आहे? 13। त्यानंतर पुढील उदाहरण पहा, 44 भागिले 3। मग बघा, 3 च्या पाड्यामध्ये 4 येते का? 3 एक्के 3। आता यांची करायची वजाबाकी, 4 मधून 3 गेले, किती उरला? 1, उतरून घेतले 4। बघा बरं, 3 च्या पाड्यामध्ये 14 येते का? बघा, 3 चौक 12, 3 पाचे 15, 15 हे 14 पेक्षा मोठं आहे, जास्त आहे, म्हणून घेता येणार नाही। मग 3 चौक 12। आता यांची करायची वजाबाकी, 4 मधून 2 गेले 2, 1 मधून 1 गेला 0। इथे बघा, भागाकार मिळालेला आहे 14 आणि बाकी किती आहे? 2। त्यानंतर पुढील उदाहरण पहा, 92 भागिले 8। मग आता 8 च्या पाड्यामध्ये 9 येते का? बघा, येते का? नाही। मग काय करणार, 8 एक्के 8। 9 मधून 8 गेले, किती उरले बरं? 1, उतरून घेतले 2। ठीक आहे। आता बघा, 8 च्या पाड्यामध्ये 12 येते का? 8 एक्के 8, 8 दुने 16, नाही येत। मग काय करणार, पुन्हा 8 एक्के 8। आता आपल्याला ह्या 12 मधून 8 वजा करायचे, किती उरणार बरं? 4, म्हणजे इथे भागाकार आहे 11 आणि बाकी उरलेली आहे आपली 4। ठीक आहे। त्यानंतर पुढे पहा, 85 भागिले 6। आता आपल्याला 6 च्या पाड्यामध्ये 8 येते का बघायचं आहे। 6 एक्के 6, 6 दुने 12, 12 हे 8 पेक्षा जास्त आहे। मग आपण काय करणार, 6 एक्के 6। आता यांची वजाबाकी करायची, 8 मधून 6 गेले, किती उरले? 2, उतरून घेतले 5। आता 25 येते का? बघा, 6 एक्के 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 5 30 होते, 30 घेता येईल का? नाही। 6 चौक 24। आता यांची करायची वजाबाकी, 5 मधून 4 गेले 1, 2 मधून 2 गेले 0, म्हणजे इथे आपला भागाकार मिळालेला आहे 14 आणि आपली बाकी आलेली आहे 1। त्यानंतर पुढील उदाहरण पहा, 92 भागिले 7। मग बघा बरं, 7 एक्के 7, 9 मधून 7 गेले, किती उरले? 2, उतरून कोणाला घ्यायचं आहे? 2 ला। मग 7 च्या पाड्यामध्ये 22 येते का? बघा, 7 एक्के 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, नाही घेता येणार, 7 त्रिक 21। आता यांची करायची वजाबाकी, 2 मधून 1 गेला 1, 2 मधून 2 गेले 0, म्हणजे इथे आपल्याला भागाकार मिळालेला आहे 13 आणि आपली बाकी उरलेली आहे 1। अशा पद्धतीने तुम्ही 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागू शकता।